त्याच्या वाट्याला देव आला नाही म्हणले, त्याच्या वाट्याला दुःख आले. किती अवघड. हे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे आणि तोय पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. एखादं बोचर माणूस आहे, बोचरा समजत आहे ना, तो बोचरा आहे का? आपण म्हणणं आपल्याला काय करायचंय. एखादा बोचर माणूस आहे त्याला लोहाचे म्हणजे लोखंडाचे चणे खायला दिले आणि त्याला म्हणलं खायला, त्यानं कडकड पडून खाले म्हणले नंबर 1 लागायचे. होतंय का असं? लोखंडाचे चणे खाण्याचे. लोखंडाचे कणे कशाला दत्ता महाराज? आता हरभऱ्याचे दिवस आहेत. हरभरा आल्याच्या नंतर त्या हरभऱ्यामध्ये एखादा कुच्चर हरभरा निघतंय. कसा निघताय? कुच्चर. तुमच्या इकडे काय म्हणतात? कुच्चरच म्हणतात ना. कुच्चर हरभरा. कुच्चर म्हणजे काय? ते फुटतच नाही. ते खातानी फुटत नाही, ते जात्यामध्ये टाकला तरी फुटत नाही. काय झालं? असाच हरभरा निघाला. हरभरा चोपदार घरी आणला मालकानं घरी आणला. पूर्वीचे दिवस होते, पूर्वीच्या बाया उठल्या की जातं लावत जात्यावर डाळ तयार करीत. आता निघाले ते जाऊन डाळ तयार करून आणले मशीन. काय झालं? त्या एका मालकीने काय केलं, त्या मालकाच्या सगळे हरभरे घेतले जाता महाराज. ते म्हणले आपण आता काय करू, डाळ तयार करून ठेवू म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. लेकीला देता येते म्हणले आणि आपल्यालाही होते. तिनं डाळ करायला घेतली. डाळ करायला घेतल्याच्या नंतर असं उचललं टाकलं डाळ करायली, असं उचललं टाकलं डाळ करायली. बिचारी माऊली जनाबाईच्या ओळ्या बी म्हणाली, म्हणत डाळ करायली. काय झालं? तिनं अशी उचलली आणि तिथून आवाज आला, ए बाई थांब थांब. ती म्हणजे अरे बा पाहिजे. तिच्यात एक कुच्चर होता. कुच्चर कोण होता? कुच्चर. ते म्हणलं ए बाई थांब. ती बाई म्हणली काय रे बापा, मला जात्या टाकू नको. मला काय करू नको, जात्यात टाकू नको. ती बाई म्हणली का म्हणली मग नाव कुच्चर आहे. मग नाव काय? कुच्चर. असे कुच्चर लय भेटतात, ते बी महाराज लोकायलाच भेटतात. काय म्हणला? मोह नाव कुच्चर आहे. ती म्हणली मग काय झालं? मी बी म्हणली तुझी डाळ करूनच दाखवते. तू कुच्चर आहे तर मी बी म्हणली निब्बर आहे, तुझी डाळ करूनच दाखवणार म्हणली. ती म्हणली बाई तू टाकन व्हायला जा. चोपदार मूठ टाकली जात फिरलं कुच्चर बाजूला जशाला तस. तिनं पुन्हा कुच्चर उतरला, पुन्हा जात्यात टाकला कुच्चर जशाला तसाच. सगळी डाळ करणं झाली पण कुच्चर जशाला तसाच. ती म्हणली पण तुला तर सोडीतच नाही रे. घेतलं तिला मालकाकडे घेऊन गेली. मालकाला म्हणली मालक तुम्ही एवढे कंजूस आहेत, अख्खा गाव म्हणते चहात माशी पडली तर रावसाहेब माशी काढून फेकतात पण चहा फेकत नाहीत. मला सांगा की हरभरा आपण वाया जाऊ दिला पाहिजे का? ते म्हणला नाही. हे म्हणला कुच्चर आहे, सकाळपासून मला म्हणाले मी फुटतच नाही. असं गड्यानं पहिलवानकी केलेली आहे म्हणला. मी नाही तब्येत पण असं ते म्हणला पहिलवानकी केलेली. हा म्हणला ते कुच्चर इकडं घेतला महाराज. कुच्चर तोंडात टाकला, दाबला, कडकन आवाज झाला. हे दोघे खुश झाले. कुच्चर पडला पण ते म्हणाले कुच्चर फुटला पण इथं दुखायले कस काय? असं केलं तर दात बाहेर आला पण कुच्चर जशाला ते म्हणला तू फुटत नाही का बेट्या, तुला गिळूनच घेतो. त्याने गिळून घेतलं. म्हणला मधी तब्बतचं सीन. सकाळी उठला इडा चोळला, इडा ठेवला, शेताकडे गेला आणि कुच्चर जशाला कुच्चर कसा जिरली का नाही? म्हणलं होतं का नाही? म्हणलं होतं. मला सांगा हे कुच्चर हरभरा जर आपल्याला पचलं तर लोहाचे चणे महाराज कसे पचतील? किती योग अवघड आहे हो महाराज. काय झालं? एक योगी महाराज भक्ताजवळ गेला. भक्ताजवळ गेला काय रे म्हणला विठ्ठल विठ्ठल, काय रे रामकृष्ण हरी, आमच्यासारखं योग करा म्हणला सिद्धी मिळते. सिद्धी काय मिळते?
सिद्धीनं काय झालं म्हणलं ही नदी दिसायली का जवळपास नदी कोणती आहे पैनगंगा ही पैनगंगा नदी दिसायली का पूर आलेला होता नदीला या नदीहून चलत जातो आणि चलत येतो म्हणला काय म्हणला चलत जातो आणि चलत येतो ते म्हण योगी गेला पाण्याहून तर चलत आणि चलत वापस आला आणि भक्ताला म्हणला योग करून मी हे मिळवलंय योग करून मी काय करवलंय हे मिळवलंय सिद्धी मिळवली तू नामस्मरण करून काय मिळवलं तिथं एक होडीवाले होतं नामस्मरण करणाऱ्यानं होडीवाल्याला 10 रुपये दिले तिने त्या काठाला नेलं आणि त्या काठाहून या काठाला आलं वापस आल्यावर सांगितलं जे तू या योग आयुष्यभर मिळवलंय ते 10 रुपयामध्ये वाले सिद्धि नवी पीसे कोण दया पोसे सिद्धि नवी पीसे कोण दया पोसे सिद्धि नवी पीसे कोण दया पोसे सिद्धि नवी पीसे नाथ महाराज म्हणतात सिद्धीला विपिसेन कोण विचारतय कोण खातय तुमच्या सिद्धीला पण हरिमुखी गायल्यानं काय झालं आमची चिंता वाढली आमची चिंता निघून गेली तुमच्या ठिकाणी तरी चिंता आहे तर या महेंद्राधिपदे करिता ती वाटमध्ये आणि रिद्धी सिद्धीची 2 वेळ पडवली ठती हरिमुखी गाणाराच्या ठिकाणी चिंता उरली नाही पण योग्याच्या ठिकाणी माऊली म्हणतात तया महेंद्राधिपदे करिता ती वाटमध्ये आणि रिद्धी सिद्धीची द्वंद्वे हे द्वंद्व युद्ध जे त्याच्या मनामध्ये चालतं हे त्याला जिथं फाडून खाते चोपदार बरोबर आहे असं आहे हे योगाचं साधन दुस्तर आहे हे योगाचं साधन अवघड आहे बरं जे योगाने भेटतं ते भक्तीने भेटतं ना पण जे भक्तीनं जे नामानं भेटतं ते योगाने भेटत नाही ना देहीचा असोनी विदेही सदा समाधिस्थ पाहि सोयराबाई महाराज म्हणले या भक्तीने काय होतं देहीचा असोनी विदेही सदा समाधिस्थ पाहि जे समाधी नावाचं फळ योगाने भेटतं ते नामाने भेटतं ना ते देवाचं नाव केल्यानं भेटतं ना पुन्हा आसो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगू दशा ही समाधी नामानं लागते म्हणून योग नावाचं दुस्तर साधन काढून टाका आणि नाम नावाचं साधन करा दुसरं साधन महाराज म्हणले ज्ञान नावाचं दुस्तर साधन हे